हवामान विभागानं पुढच्या 2 दिवसांसाठी विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांना थंडीचा येलो अलर्ट दिलाय। त्यामुळे थंडी खूपच वाढली असून लोकांचे दैनंदिन जीवनही थंडीनं त्रस्त झालंय। राज्यातली ही थंडीची लाट आता जीवघेणी ठरू शकते अशी माहिती व्यक्त केली जाते। विदर्भात तर थंडीची तीव्रता एवढी वाढली आहे की गुडघ्यावर झोपणारे आणि बेघर लोक यांना त्याचा जास्त फटका बसतोय। गेल्या 24 तासात 3 ज्येष्ठ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून थंडीनं गारठल्यामुळेच हे मृत्यू झाले असावेत अशी प्राथमिक शंका आहे। मात्र खऱ्या कारणांसाठी डेथ ऑडिट रिपोर्ट यायचा बाकी आहे। या तिन्ही घटना नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्या। वाडी पोलीस स्टेशन जवळील श्रीकृष्ण हॉस्पिटल परिसरात 65 वर्षाचे गृहस्थ बेशुद्ध अवस्थेत सापडले आणि मेडिकलमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आलं। पाचपावती परिसरात मेट्रो पिलर खाली आणखी एक 65 वर्षाचे पुरुष निश्चित अवस्थेत सापडले आणि डॉक्टरांनी त्यांनाही मृत घोषित केलं। तर MIDC पोलीस हद्दीत बॉस्टन कॅफेजवळ एक ज्येष्ठ व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते। त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथेही त्यांना मृत घोषित करण्यात आलं। तिन्ही व्यक्तींची ओळख अजून पटलेली नाही आणि सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत।